या कार्यक्रमासाठी बरीचशी मंडळी आज मुंबईवरून गावाला आली आहे. आजूबाजूच्या गावातील देखील मंडळी आमच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेली आहे. या सर्व मंडळींचं मी चडोली गावाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुम्हाला काय दुखापत झाली त्याच्याऐवजी आपलं गाव जर उतर नसेल याची दक्षता आणि नोंद आपण घ्यायची आहे. पालखीच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता आपल्याला सर्वांना घ्यायची आहे. पालखीसमोरून बाजूला व्हायचं, पालखीसमोरून बाजूला व्हायचं. तुम्ही आरामात सांगतोय, तुम्हाला माहित आहे पालखी तुमच्या मागे. कृपया लक्ष द्या. स्वागत करतो. खूप सुंदर असं वादन आपल्या माध्यमातून आमच्या गावाच्या वतीने आभार मानतो. इथे उपस्थित लहान मंडळींना विनंती असेल की आपण कृपया जवळ जाऊ नका, पालखीच्या जवळ जाऊ नका. आपण धावताना पडलं तर पालखी तुमच्यावरून जाईल, लक्षात ठेवा. कोणीही पुढे जायचा प्रयत्न करू नका. पालखीच्या मागून जेवढं नाचायचं तेवढं नाचा. आपण पाहतो या रखरखत्या उन्हात हा अविस्मरणीय असा सोहळा. पालखीच्या मागून ही नाचणारी गावकरी मंडळी, नाचवणारे देखील गावकरी मंडळी आणि त्यांच्याकडून करून घेणारा हा गावचा ग्रामदैवत, त्यांच्या या सत्य परीक्षेचा आजचा हा दिवस आपण अनुभवतो. पाहतो या रखरखत्या उन्हात पालखी नृत्य, त्याचबरोबर सुंदर येणारी बळब असेल, सूर्याचा कमजोरपणा असेल, हा आजच्या या कार्यक्रमावर पत्त्यावर पडतोय आणि आपल्याला त्याची देखील साथ मिळते. या सर्व गोष्टी आशीर्वाद या गावावर आहे, या मंडळींवर आहे. याचं जे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. तर मला पुन्हा एकदा विनंती करेन की पालखीचा नाचण्याचा जोर वाढलेला आहे. पालखीचा नाचण्याचा जोर कोणी आरामात पालखीसोबत चालण्याचा किंवा पाठ दाखवण्याचा प्रयत्न करू नका. दरम्यान पालखीसमोर असलेली देखील आपण पाहतोय की काही मंडळी थकलेली मंडळी आरामात चालते. पालखी मात्र मला वाटतं ज्या प्रकारे आपलं नृत्य चाललंय, ज्या प्रकारे जल्लोषात
चालू राहू दे. रुपये दगड आहे. मी देतो व्हिडिओ आली तर देतो मी. चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि आपल्याला लवकरच युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल, प्रदर्शित होईल.
आम्ही स्वागत करतो. त्याला या आणि काय वाटतंय तरी दोन शब्द पुढे राह पुढे राह ना गांड पुन्हा एकदा विनंती करेन पालखी रस्त्याच्या समोर कोणी राहू नका प्लीज. सेवेत सुपूर्द आहेत. आमच्या गावदेवाच्या या सत्व परीक्षेचा आजचा हा दिवस म्हणजेच पालखीची खुणा म्हणजे त्या गावकरी मंडळींसाठी एक आवर्जून सुवर्ण संधी या क्षणाचे साक्षीदार होण्याची. पालखी समोर कोणीही कृपया व्हिडिओ काढायला जाऊ नका जेणेकरून पालखी ज्यावेळी रंगात येते आणि जोरात नाचत त्यावेळी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. लहान मुलांना घेऊन कृपया पुढे राहू नका. लहान मुलांना घेऊन कृपया या गर्दीमध्ये राहू नका अशी आपल्या नम्रतेची विनंती असते. दरम्यान रोम गावातील आणि हा सोहळा सुरू झाल्यापासून ताशा वाजवणारे रोम गावातील सदस्य संतोष लिंगायत यांचे बंधू उदय लिंगायत हे सुंदररित्या येथे ताशा वादन सादर करत आहेत. तर त्याचं मी चढवली गावाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. काय कुरावर आहे पॉइंट